तर मित्रांनो सकाळीच ना म्हणजे कालपासूनच पावसानं हजेरी लावला ना। तर काल जन्माष्टमी होती आणि आज आपलं दही कालो म्हणजेच गोपाळ कालो। तर आपल्या इकडे ना मित्रांनो होय आपल्या ह्या येसुबाई कंपाऊंडमध्ये मोठी दहीहंडी असता। तर इकडे बघता तुम्ही सकाळचा याच आहे आणि पावसानं काळोख केला नसा। तर मित्रांनो तुम्ही म्हणत असाल की या भर पावसात तू बाहेर किती पडलं स्टेशन का कशा येलस। तर काय माहीत आहे आपण परवातच ना काही टेस्ट केले होते आपले। तर त्याचे रिपोर्ट त्या दिवशी 2 रिपोर्ट दिले होते पण आणखीन एक रिपोर्ट यायचो बाकी होतो। त्याच्यामुळे आपण ह्या स्टेशन का येला आणि आज कसा दही कालो म्हणजे गोपाळ कालो असल्यामुळे ना आणि कालपासूनच पाऊस पडता मगाशी तुमका मी म्हटलं आहे। तर आज पाऊस तसं ना जास्तच असा। तर मित्रांनो ह्या आपला ना विरार स्टेशन जवळचा ना श्री आंबे मातेचा हे मंदिर असा। तर आपण बोलो पाया पडून आतमध्ये जाऊया नको कारण नालय नाही आहे। तर चला। तर मित्रांनो बरेच दिवसांनी आपण ना आपल्या विरार स्टेशनच्या इकडे पूर्व भागेत असलेला मित्रांनो या तलावाला गेला आपण। तर या गेल्या 2-3 दिवसाच्या सतत पावसामुळे ना मित्रांनो तलाव पण बघा काटोकाट भरला आणि गेल्या महिन्यात एक ॲक्सिडेंट झाला होता मित्रांनो इकडे। तर इकडे कशा येईल कारण रिपोर्ट का थोडंसं टाईम असा म्हणून बोललो थोडंसं आपण फेरपटको मारूया। आणि तिकडे पण मित्रांनो एक दहीहंडी असता आपल्या बाजारपेठेच्या थंय म्हणजे जे आपलं बसेस लागतात ना वसई विरार महानगरपालिकेचो तर तिकडे। तर तिकडे पण जाऊन बघूया आपण। तर मित्रांनो इकडे बघताच पाऊस किती धो कोसळता तो आणि आपण आता आहो स्काय वॉक वरती। आपण टेस्ट केला ना त्याचे रिपोर्ट भेटले आपल्याकडे। तर तसा बघूया नॉर्मल आहे सगळा पण आपण थोडीशी आपल्या शरीराची काळजी घेऊ हवं। आणि थोडंसं बोललो आपण बोललो इकडे स्टेशन जवळ येला हो तर स्टेशन लागची पण दहीहंडी बघूया जर फोडतात काय वगैरे तर दिसता तुमका तिकडे। तर चला। योग्य वाटते पण खाली बसला तो बरोबर होईल। मी शिटी वाजवल्यावर उभं राहायचं। प्लीज ट्रॅफिक बंद करा हे ट्रॅफिक बाहेर काढा। तुमच्या गोविंदाचं नाव सांगा त्याचे हात वर करा। रेडी आहात का? ओम शिव साईराम रेडी आहात का? सूर्योदय
रोख रक्कम पारितोषिक आणि सन्मान चिन्ह देखील. हे बघा, हे हँडिकॅप आहेत तरी हे डान्स करतात. नीट बघा, असे हँडिकॅप कलाकार भारतामध्ये खूप कमी आहेत. जोरदार टाळ्या. त्यांना एक हात नाहीये. नीट बघा सगळ्यांनी, त्यांचा मेकअप सुद्धा स्वतः ते करतात. एका पायाने आणि एका हाताने हँडिकॅप असून सुद्धा तुमच्याकडे कला सादर करण्यासाठी आलेले आहेत. सुधीर पाटील, रोख रक्कम आणि सन्मान चिन्ह. थँक्यू. समोर जे पण उभे आहेत त्यांनी थोडं बाजूला उभं राहायचं आहे. जीवदानी गोविंदा पथकाने तयार राहायचं. याच्यानंतर हंडीला थर लावायचे त्यांनी. तर मित्रांनो, आपण आता स्टेशनवरून आता आपण घरी चाललो. तर 4-5 तुमका मी आयलं दहीहंडी दाखवलो आणि आपल्या इकडे पण मित्रांनो सकाळी येताना तुमका मी दाखवलंय की काय माहिती आहे, येसुबाई कंपाऊंडच्या इकडे पण आपली दहीहंडी तिकडे मित्रांनो मोठ्या उत्साहात साजरी केली जातात. तिकडे दहीहंडी फोडले जातात मोठमोठे 6-7 थराचे मित्रांनो असतात. त्याचबरोबर मनवीर पडाक पण मित्रांनो असतात. तर चला आपण आता जाऊया पडापड आधी घरी. नाही म्हटलं असतं 1 वाजलो आता आपलं. तर चला. 2 hours later. तर मित्रांनो काय माहीत आहे, दुपारी ना घरी येल्यानंतर जेवलंय. जेवण नंतर मग गोळे वगैरे खाऊन जो काय झोपलंय ना तो आता उठलं. आता म्हणजे जास्त नाही, 3-3:30 वाजले असतात मित्रांनो. आणि आता आपण चाललो आपल्या कंपाऊंड जिथं आहे की दहीहंडी असतात ना तर तिकडे. तर तिकडे पण तुमका मी दाखवते कशा पद्धतीने मनोरे रचतात ते दहीहंडीचे. आवाज येता. थोडंसं पाऊस पण कमी झालो असा आणि गर्दी बाहेरपर्यंत तुफान गर्दी आहे. तर आपण येल्याकच ना इकडे दहीहंडी लागली असा म्हणजे लावतात. तर माका वाटतं नाही म्हटलं तरी 6 थराची असणार असा.
तर 1 2 3 चौथा थर मित्रांनो चालू आहे. पुन्हा एकदा आपल्या प्रयत्नांना सुरुवात केली आहे. राजा तर गोविंद पथक 6 थर मित्रांनो लांबण्याचा प्रयत्न इकडे चालू आहे. सावकाश जमलंय सावकाश. तर थोडंसं मित्रांना प्रयत्न थोडंसं ना कमी पडलेलो असा. तर आपल्या मंडळाचा मित्र एक मात्र आहे, कारण माहीत आहे एक चान्स नाही. आपल्या समोर एक डान्स सादर करतो. सलामीसाठी प्रयत्न करते. शिवनेरी गोविंद पथकाचा हा तिसरा प्रयत्न आहे. आशू अरे भाई तू आपला डान्स मिस केला मित्रा. आपला डान्स मिस केलास तू. सहा तराच्या सलामीसाठी वर गोविंद सज्ज झालेला आहे आणि हा यशस्वी प्रयत्न कडक सलामी. सावकाश खाली यायचं, अगदी सावकाश, अगदी सावकाश. ओके डीजे हो जाए. डीजे सोनियाचे नांदन माझ्या बाया झाल्या गाड बाया झाल्या गाड म्हणतात सोनियाचा हाड. सोन्याचा हार म्हणतात सोन्याचा हार. सोनियाचे नांदन माझ्या बाया झाल्या गाड बाया झाल्या गाड या ठिकाणी सोनियाचा. या 6 तराच्या सलामीला शिवनेरी गोविंद पथकाने 6 तराची सलामी दिलेली आहे. मी पवन भाऊ, कुणाल भाऊ, जय श्रीराम प्रतिष्ठान.
बाजूला जे गोविंद पद उभा आहे त्यांना विनंती आहे की त्यांनी पुढे येऊन सहकार्य करायचं या गोविंदाला. सुंदर प्रयत्न, अतिशय ऊर्जावान प्रयत्न, खूप कॉन्फिडन्स, जबरदस्त कॉन्फिडन्स. आणि हा टॉपवर गोविंदा पोचलेला आहे. ग्रेट, खूप जलद, मस्त. नाही पूर्ण नाही झाली. उतरून घ्या, चला उतरून घ्या. डीजे हो जाए. देवा देवा तर इकडे बघताच आपले संजय दादा पण मित्रांनो इकडे हजर झालेले आहेत. बाजूला उभे असलेल्या गोविंदांना विनंती आहे की त्यांनी थोडं सहकार्यासाठी पुढे यायचं आहे. प्लीज रिक्वेस्ट आहे, या मंडळाला सहकार्य करण्यासाठी. व्यवस्थित, आरामात. या ठिकाणी 4 तराची सलामी देणार आहे. हम भी कुछ कम नहीं. सर्व मुली या गोविंदामध्ये सहभागी आहेत 4 थराच्या सलामीसाठी. आणि 4 तराची सलामी दिलेली आहे. सावकाश खाली उतरायचं, अगदी सावकाश खाली उतरायचं. यानंतर लगेचच सलामीला सुरुवात करायची. युवा विकास, धन्यवाद सर्व मुलींना, त्यांनी हा छान प्रयत्न केला. गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी बाजूचा फोटो माझा.
वरच्या गोविंदाला चला घ्या घ्या सपोर्टला उभे राहा सपोर्टला उभे राहा सावकाश चांगला प्रयत्न कमाल सावकाश सावकाश सर्वांनी एन्जॉय करायचं आहे सर्वांनी एन्जॉय करायचं आहे सर्वांनी गावठेवाडी दुसऱ्या गोंदा पथकानं सहकार्य करायचं आहे माजी महापौर रुपेश जाधव हे पुरस्कृत एक कडक सलामी झुकेगा नाही साला सावकाश खाली यायचं सावकाश सावकाश अगदी सावकाश या कडक सलामीसाठी डीजे तर मित्र हो इकडे बघतास तर आपलं स्ट्रॉंग संजोग दादा तर त्यांचं हे गोविंदा पथक असा आणि कडक आणि सलामीला सुरुवात झाली आहे थर लावताना तुमका दिसतात सहा थराचा हा प्रयत्न आहे आणि ही कडक सलामी 6 तारखेची सावकाश खाली यायचंय सावकाश सावकाश कुठली घाई नको आणि सुंदर अशी सलामी दिली डीजे हो जाए तर या साईडला बघताच तर कडक मित्रांनो 7 थराची ना इकडे सलामी देतात हॅलो श्री प्रतिष्ठान गोविंदा पथक दुसऱ्या गोविंदा पथकाने जरा सहकार्य करायचं आहे त्यांना दुसऱ्या गोविंदा पथकाने सहकार्य करायचं आहे तर थोडंसं ना मित्रांनो प्रयत्न फसता तर इकडे बघतास आपल्या जेसुबाई कंपाऊंडच्या मित्रांनो या महिला गोविंदा पथक दिसता
चला मुलींना सहकार्य करायला थोडं पुढे या. आपल्या मुलांनी पण थोडं पुढे येऊन त्यांना सहकार्य करायचं. यावर्षी 4 थर मारणार आहेत, पुढच्या वर्षी 7 थर आहे. आत्ताच मला त्यांनी प्रॉमिस केलंय. बापरे क्या डेअरिंग आहे. अरे वा कडक 4 थराची सलामी कडक केलेली. तिला एका हाताने उचलून बाजूला. एकवीर आईचं गाणं लावा डीजे. तुझा डोंगर मला किती सुंदर रंगाचा डबला. तुझा डोंगर मला किती सुंदर रंगाचा डबला. सुरुवात करा. हिंदू एकता गोविंद पथक 5 थराच्या सलामीसाठी. आणि कडक सलामी 5 थरासाठी सावकाश खाली यायचं. सावकाश अगदी सावकाश 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 थांबा. ओके ओके काय हरकत नाही. साई मोर्या गोविंद पथक गोविंदनगर फुलपाडा. तर इकडे मित्रांनो बघता तर 7 थराचा ना मित्र प्रयत्न असा आणि छान पद्धतीने इकडे कनेक्ट करतात ते. विशाल चव्हाण त्यांनी स्टेजशी संपर्क साधावा. सहा थरासाठी हा चांगला प्रयत्न आहे. कडक अरे सुपर कडक सलामी क्या बात आहे. तर छान अशी मित्रांनो सलामी दिलेली असा. हा सावकाश सावकाश अलगद खाली उतरायचं. छान छान मस्त
व्हेरी गुड. तर इकडे बघतास तर छान असं ना मित्रांनो वेशभूषा करून दिलेला माझा त्रिशा, गुरवीन आणि पल्लू असा. तर इकडे बघतास तुम्ही तर 7 थरासाठी ना मित्रांनो प्रयत्न असणारा. तर 3 कडक थर लागले असत आणि मगाशी यांनी मित्रांनो प्रयत्न केला नव्हतो तर थोडंसं मिसआउट झालो मगाशी. सॉलिड. एक, दोन, तीन, चार. सात करायचा प्रयत्न आहे. छान. वरचा गोविंद एकदम कॉन्फिडंट. सावकाश सावकाश सावकाश. उचला उचला पटापट. बाजूच्या गोविंदांनी जरा सहकार्यासाठी सपोर्ट करा. खाली उतरा. त्या वरच्याला खाली उतरा. आम्ही अलाउड नाही करणार. हेल्मेट नाही. खाली उतरा. तर खरोखर चांगलं इकडे तुम्हाला दिसतंय. कारण काय माहित आहे प्रत्येक वर्षी जो टॉपवर जो मित्रांनो असता ना आपलं बालगोपाळ टॉपर त्याला हेल्मेट जरुरी असा. मास्तर मान्य करतो आम्ही. त्याला हेल्मेट शिवाय वरती नाही चढवायचं. आरामात आरामात. आणि ही सलामी झालेली आहे. सलामी झाली. सावकाश खाली उतरायचं. छान. तर मित्रांनो पाऊस येलो असा आणि भर पावसामध्ये पण इकडे तर 6 थरांचा मगाशी ज्या गोविंद पथकांना हेल्मेट घातला नव्हता ना चांगला प्रयत्न आहे. तर छान असो ना मित्रांनो बघताच तुम्ही कडक सावकाश सावकाश कडक हा कडक. उतरा उतरा आरामात उतरा. आरामात सावकाश खाली घ्या. तर मित्रांनो फर्स्ट काय माहिती सेफ्टी असता लहान मुलांची म्हणजे पूर्णपणे बालगोपाळांची भाऊ गेलास तर मगाशी सेफ्टी यूज नाही केला नव्हती हेल्मेट. तर आता हेल्मेट घालून छान असताना 6 थराची सलामी दिला नाही.
जेव्हा मला समजलं नाशिकला माती तू रोज मारतो पट्टे माझ्याकडे बघते तू साडी जेव्हा नेसते कडक दिसते तू सर्वांना माहिती मी तुझा माझी तू बोल बोल सगळे तुला काय पाहिजे तुला हे पाहिजे तुला ते पाहिजे तुला चंद्रावर माझ्यासोबत नीट पाहिजे का माझ्याशी बोलायला नीट पाहिजे बोल बोल सगळे तुला काय पाहिजे देवाच्या अभ्यासाचं काय पाहिजे शिक्षा रस्त्यावर काय पाहिजे तुझं पप्पा ठेवायचं माझी साईड पाहिजे तर मित्रांनो बघता इकडे त्याचा मयूर घाडी हिला वंदे आरोलकर यांच्या हस्ते 200 रुपयाचं बक्षीस देण्यात येत आहे. तर मित्रांनो इकडे बघताय थर लावण्याचा प्रयत्न इकडे चालू असा. बाजूला जे गोविंद पथक आहेत जे गोविंद उभे त्यांनी पुढे सहकार्यासाठी पुढे यायचे. यंग मराठा प्लीज पुढे या. यांना सहकार्य करण्यासाठी आपल्या सहकार्याची त्यांना अत्यंत आवश्यकता आहे. सुरक्षितपणे वर जायचं आहे आणि त्याचप्रमाणे सलामी देऊन सुरक्षित खाली घ्यायचं आहे. पाऊस हा पण जरा हे कर. सुंदर फुल कॉन्फिडन्स व्यवस्थित काय सावकाश सावकाश टेन्शन नाही. आणि सलामी झालेले सावकाश खाली उतरायचं. काय घाई नाही करायचे सावकाश. तर मित्रांनो छान सलामी दिला नाही हा. मस्त सावकाश 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 उतरले उतरले. शाबास शाबास छान ग्रेट ग्रेट बढिया. सावकाश सावकाश झाले झाले उतरले उतरणार. मस्त छान सलामी आणि छान उतरलेले ग्रेट. तर मित्र खूप छान पद्धतीने शिस्तबद्ध बघायला गेला तर छान पद्धतीने थर रचला नाही असं.
चमत्कार्य आहे महान सारी देती दादाला मान गोर गरीब करतय दान लाखी दिलाची बनलाय जाण असो सदाच मात दादाचा एक इरादा एकच वादा आमचा एकच वादा आमचा मनदेव दादा आवाज आवडला असेल तर टाळ्या वाजवायच्या. एक नंबर एक नंबर. तुमचा आशीर्वाद सदैव माझ्या भविष्य राहू द्या. मोरया. तर इकडे गोविंद पदक यांनी सुद्धा मैदानात यायचं आहे. तर इकडे बघता 6 थरांचा मित्रांनो प्रयत्न असणारा. तर कडक 3 थर लागले आहेत. ओम साई जय साई ओम साई जय साई. बली की जय बली की जय. बली की जय बली की जय. 6 थराचा प्रयत्न सुरू आहे. ब्रेक आणि 6 थराची सलामी पूर्ण झाली. कडक कडक. सावकाश खाली यायचंय सावकाश खाली यायचंय. तर कुठली घाई नको आरामात. छान अशी ना मित्रांनो सलामी दिला आणि 7 थराची. अगदी शिस्तीत मस्त. आणि डीजे वाजवायला सुरुवात करायची. करुणी बाला तर इकडे बघताच 5 थराची सलामी मित्रांनो इकडे देतात. मोरया. सावकाश सावकाश. सलामी दिलेले 5 थराची कडक सलामी हेल्मेट के साथ. सावकाश खाली यायचंय. तर मित्रांनो आता ना अंधार झालो हा नाही मला तरी 6:30-7 वाजले आहेत. आणि इकडे बघतास अजून पण प्रेक्षक त्याचबरोबर आपले बालगोपाळ थर लावूक अजून काही कमी पडत नाही आहेत. आणि हो थरार मित्रांनो रात्रभर 11 वाजेपर्यंत मित्रांनो चालू असतात. तर आपले या इकडे ठिकाणी मित्रांनो बघू गेलं तर 7-8 वाजता बंद होतात. पण मनवेलपाडा वगैरे बघू तुम्ही गेलात ना तर 10-11 वगैरे वाजतातच. तर इकडे बघतास तर 5 थरांची सलामी देतात. आणि 5 थराची सलामी दिलेली आहे सम्राट.
तर मित्रांनो आपल्याकडलं ना दही हंडी उत्सव ह्यो आता अंतिम टप्प्यार इलेलो असा आणि इकडे बघता जाता हो डोंगरपाडा मित्रमंडळ 7 थराची ना तर 7 तयारीचे मित्रांनो प्रयत्न करणार इकडे आणि बघू मग या डोंगरपाडा मित्रमंडळ नाही तर मग इकडे दुसरा आपला इकडे गोविंद पथक हा तर त्यांका चान्स दिलो जातलो दहीहंडी फोडण्याचो. सात थराची सलामी या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. थर लावायला सुरुवात झाली आहे. आजूबाजूला जे गोविंद उभे आहेत त्यांनी सहकार्यासाठी पुढे यायचे, सपोर्टला पुढे यायचे. 7 थराची सलामी लावतायत. एक 2 3 4 5 6 आणि 7 तर 7वा इकडे मित्रांनो बालगोपाळवरती चढता. मोरया मोरया सावकाश 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 खाली यायचं. तर सावकाश खाली यायचं. आरामशीर प्रयत्न असा मित्रांनो. व्हेरी गुड व्हेरी गुड. कडक लावला नि 7 थर. या 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 आरामशीर आरामशीर यायचं. आरामात यायचं. डीजे वाले बाबू जरा गाना बजाओ. ज्या गाण्याचा आपला इंतजार होतो ना मित्रांनो त्या गाणं लागला. घेऊन जर हंडी उंच असेल तर तिला खाली उतरवायची आहे 6व्या थरापर्यंत. हा हंडी पकडून राहायची आहे 6व्या थरावर. तो प्रॉपर उभा राहिला की त्याच्या हातात पोचेल एवढी हंडी खाली उतरायची आहे. आणखीन थोडी हंडी खाली घ्या. थोडी हंडी खाली येऊ द्या. बस बस बस. थोडं वर जाऊ दे. बस बस बस. अजून थोडी वर जाऊ दे. बस बस. थोडी खाली येऊ दे. थोडी खाली येऊ दे. थोडी किंचित खाली येऊ दे. बस बस बस. शास्त्रीय का विजय. तर मित्रांनो इकडे बघताच आपल्या येसुबाई कंपाऊंड मधली आपली आई एकविरा माते आवाज आता येणार नाही एवढा. तर दहीहंडी फोडून झालेली आहे. अरे बोल बजरंग. अरे बोल बजरंग.
सावकाश खाली उतरायचंय. आता हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी जे सहकार्य केला त्याबद्दल सगळ्यांचा. तर मित्रांनो मानाची दहीहंडी इकडे फोडलेली आहे. तर मंडळींनो आता आपण ना घरी येलाव. तर दहीहंडी असून तिकडनं आणि घरी येऊन ना आंघोळ केली कडकड पाण्याची. कारण काय माहिती आहे पाऊसच एवढं लागत होतं आणि आपण त्या पावसात ना साधारण तरी भिजला होता. तर सकाळी आपण आणखी काय माहिती त्याच्यात झाला तर आपण ना सकाळी मित्रांनो ब्लॉगतून ना इंट्रो केलो नव्हतो आणि आता बोललो शेवटच करूया. आता इंट्रो वगैरे नको तर बोललो आउट्रो करून आपण या ब्लॉगचं ना एंड करूया. तर आजच्या ह्या ब्लॉगमध्ये मित्रांनो तुम्ही बघितलं असाल की माहिती आहे आपल्या विरार भागातील दहीहंडी महोत्सव दहीकाला कसं असतं मित्रांनो. कारण काय माहित आहे बरेच ब्लॉगर बघू गेलं असताना मित्रांनो आपले तर ठाण्याचे घाटकोपर किंवा बोरिवली या साईडचे ना ब्लॉग वगैरे दाखवत असतात दादर पासनाचे. तर बोललो आपण पण बोललो आपण आता विरार करत होतो बोललो आपल्या विरारची पण थोडीशी शान वाढूया. बोललो विरारचे पण आपले मित्रांनो बालगोपाळ दहीहंडीचे हे काय ना थोडेसे शॉर्ट आपण घेत आहोत. ते घेतलेले असत तर ते बोललो तुमका ह्या ब्लॉग मार्फत दाखवूया. तर तुमका मी दाखवले ते तर छान वाटला. आणि आपल्याकडे मित्रांनो काय माहित आहे इकडे गेले कित्येक वर्ष मित्रांनो आपल्या या येसुबाई कंपाऊंड मध्ये ना आपले जे अध्यक्ष असत वनदेव साहेब तर यांच्या नेतृत्वाखाली मित्रांनो आई एकविरा मंडळ तर हे छान पद्धतीने दहीहंडी हे कार्यक्रम ना हे राबवित असतात. आणि बघितलंच तुम्ही छान पद्धतीकडे तुम्ही तर काय माहित आहे सेफ्टी वगैरे इकडे छान पद्धतीचे असतात. तर तुम्ही बघितलाच या ब्लॉग मार्फत. तर एक दहीहंडीवाले म्हणजे जे मंडळ होतं ताईला होता विदाऊट सेफ्टी तर त्यांना खाली उतरवला नाही आणि जेव्हा सेफ्टी त्यांनी जेव्हा डोक्यात हेल्मेट घातलं तेव्हा त्यांना वरती चढवला नाही. तर खूप छान मित्रांनो हो कार्यक्रम राबवत इकडे. आणि आपल्या या दहीहंडीच्या या मित्रांनो महोत्सवात उत्सवात मित्रांनो छान पद्धतीने आपण त्रिशान पण डान्स केला तो पण तुम्ही बघितला असाल. तर असं एकंदरीत मित्रांनो खूप छान बरा वाटला. आणि ब्लॉग मध्ये तुमका दाखवायचा प्रयत्न केलाय थोडंसं काय माहित आहे कारण आपण विरारमध्ये ना बरेच ठिकाणी मित्रांनो दहीहंडी उत्सव साजरा केला होता. जास्त करून मनवेल पाड्यात मित्रांनो मोठो दहीहंडी उत्सव मोठो असता पण तिकडे आपल्याला जाऊ भेटलं नाही कारण आपल्या इकडेच वेळ झालो. कारण आपल्या इकडे पण मित्रांनो बरीचशी मोठी मित्रांनो दहीहंडी म्हणजे असतात ना जे थर लावतात तर इकडे बरेचसे मित्रांनो मंडळ येतात या दहीहंडीचे. तर नाही मला इकडे 6-7 थर लावतात इकडे. तर बघितलंच तुम्ही. आणि लास्का जो मान होतो ना दहीहंडी फोडण्याचा तो यंग मराठा यांनी मित्रांनो ती दहीहंडी फोडला नाही आणि 7 थर पण मित्रांनो लावला नाही तुम्ही बघितलं असाल. तर आता चला जास्त मी काय आता बोलत नाही आहे. व्हिडिओ जर आवडला असत ना तर प्लीज लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करून विसरू नका आणि बाजूचं बेल आयकॉन बटन प्लीज प्रेस करा जेणेकरून व्हिडिओचे नवीन नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरच होतील. तर चला पुन्हा अशाच काही छान छान व्हिडिओमध्ये आपण परत भेटूया. टाटा बाय बाय टेक केअर.